दर्यापूरमध्ये स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना आक्रमक झालीय। जुने मीटर व्यवस्थित सुरू असताना ते काढून स्मार्ट मीटर बसवू नयेत, तसेच ग्राहकांची संमती घेऊनच मीटर बदलण्यात यावेत अशी मागणी शिवसेनेने केलीय। शिवसेना अमरावती जिल्हाप्रमुख सुनील मार्गदर्शनाखाली दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील वीज ग्राहकांच्या वतीने महावितरणच्या दर्यापूर उपविभागीय कार्यालयाला निवेदन देण्यात आले। ज्या ग्राहकांच्या जुन्या मीटरमध्ये कोणतीही तक्रार नाही अशा मीटरची तपासणी करून ग्राहकांची संमती घ्यावी अशी मागणी करण्यात आली। तसेच परिसरात बसविण्यात आलेल्या स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्यांचे तातडीने निराकरण करावे अशीही मागणी करण्यात आली। वीज ग्राहकांच्या हिताशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही। मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। आता 2 दिवसापूर्वीच त्यांनी एका विधवा महिलेच्या घरचं मीटर काढलं। ते बाई मीटर काढू देत नव्हती म्हणून त्यांची लाईन कापून टाकली। त्यांचा फोन आला तर बच्चूभाऊ घरीच होते आपले बसलेले, जिल्हाध्यक्ष सुद्धा घरी होते बसलेले। तिथून मग बच्चूभाऊंनी यांच्याशी वार्तालाप केला। यांनी जेव्हा त्यांची प्रोसेस त्यांनी केली होती परत ती लाईन जोडून दिली। आता मला सांगा, बच्चूभाऊंनी फोन केला किंवा आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधला म्हणून ती लाईन त्यांनी परत जोडून दिली। सर्वसामान्य माणसांनी कुठं जायचं? त्यांच्यासोबत जर असा अन्याय करत असतील तर हे व्यवस्थित चांगलं नाही। आणि स्मार्ट मीटरची जे तुम्ही सक्ती करत आहे, सक्ती करता येत नाही, ते इच्छुक आहे। त्यांची जर मानसिकता असेल तर स्मार्ट मीटर लावायची तर ते लावू शकतात, अन्यथा ते तुम्हाला मनाई करू शकतात। हे यांना अजूनही कळलेलं नाही। आणि स्मार्ट मीटर ते खरोखर फास्ट आहे। तुम्हाला जर 3000 रुपये बिल येत असेल, स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुम्हाला 3500 रुपये बिल येणेच आहे। तर अशामधून तुम्ही जर लोकांची लूट करत असाल, म्हणजे कंपनी जर लोकांची लूट करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज आम्हाला उठवावा लागेल। आणि याच्यापेक्षाही मोठं आंदोलन यांनी जर ऐकलं नाही तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन शिवसेनेच्या स्टाईलनं आम्ही करू। या ठिकाणी आज आम्ही सर्व दर्यापूर अंजनगाव तालुक्याच्या वतीने विद्युत मंडळाला आम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। या ठिकाणी अनेक जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे आणि अनेक लोकांच्या तक्रारी ह्या आमच्यापर्यंत पोहोचल्या। या तक्रारींच्या दखल घेऊन आज उपविभागीय अभियंता यांना आम्ही आज निवेदन दिलं की तुम्ही कुठल्याही प्रकारे स्मार्ट मीटरची सक्ती करू शकत नाही आणि ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवले असतील त्या ठिकाणी तुम्ही चेक मीटर केंद्र सरकारच्या आदेशानुसार बसवले का? परंतु या दर्यापूरमध्ये असं जाणवलं की त्यांनी एकाही ठिकाणी चेक मीटर बसवलेलं नाही, म्हणजे कायद्याचं उल्लंघन करून जबरदस्तीनं स्मार्ट मीटर बसवण्याचा घाट त्या MSEB बोर्डाकडून चालू आहे। आणि तो घाट बंद करण्यासाठी या ठिकाणी सर्व शिवसैनिक सुधाकर भाऊच्या नेतृत्वात आम्ही या ठिकाणी एकत्र झालो, त्यांना निवेदन दिलं। जर यानंतर सुद्धा जर हाच प्रकार चालू राहिला तर भाऊनं सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक मोठं आंदोलन या दर्यापूरमध्ये छेडण्यात येईल। ही विनंती वजा त्यांना ताकीद द्यायसाठी आम्ही या ठिकाणी आज सर्व शिवसैनिक जमा झाले।